मित्रांनो नमस्कार, राम राम. आज आहे 29 सप्टेंबर आणि आज जरा पाऊस थांबला आहे. लईच पावसाने बेजार केलं होतं गेल्या आठवड्यात, तर आज थांबला आहे पाऊस. तर मग आता बाहेर आलो आहे आणि आता सध्या आहे मी घाटसावळी आणि वडवणीच्या मध्ये. सध्या सकाळचे 8:30 वाजलेत. 8 वाजता घरून निघलो होतो, फास्ट आलो आहे. आणि आज आपल्याला बघायचं आहे घाटसावळी ते वडवणी आणि वडवणीच्या थोडं पुढचं काम बघायचं आहे. रेल्वेचं कसं काय आहे ते. ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं भेट ते घाटसावळी. आता घाटसावळीच्या पुढं वडवणी आणि वडवणीच्या थोडं पुढचं बघू. आज 29 सप्टेंबर आहे. तर चला आता हे सगळं तुम्हाला सविस्तर दाखवतो. आणि व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा. आत्ताच 40,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. तर लवकरात लवकर 50,000 झाली पाहिजेत. मग तुम्ही शेअर केलं तर होऊ शकतं. व्हॉट्सअपवर शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा. ओके. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघता हे पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर हे सगळं करा. चला आता व्हिडिओला सुरू करू. इलेक्ट्रिसिटीचे पोल पूर्ण लावलेले आहेत वडवणी आणि घाटसावळीच्या मधल्या भागात. बघा दिसते आपल्याला इकडं मी वाटाने येत आता बघत तसं येत होतो. पूर्ण पोल लावलेले आहेत या टप्प्यात. आणि इकडं समोर आहे रोडचं पण काम चालू आहे. मित्रांनो आता पोहोचलो आहे मी वडवणीच्या रेल्वे स्टेशनवर. आणि हे बघा कलर वगैरे दिलेला आहे आणि इकडे एक ब्रिज पण आहे बनवलेला. तर चला हे आता सगळं सविस्तर बघू. आणि मी तुम्हाला असं नाही म्हणणार की माझी इंग्लिशची प्रॅक्टिस चालू आहे, मी त्याचे पण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि ते व्हिडिओ पण बघा असं नाही म्हणणार. फक्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर 50,000 सबस्क्रायबर पूर्ण करा. इंग्लिशचे व्हिडिओ पण मी बनवत असतो. पण मी तर असा हा कलर दिलेला आहे आणि वर नावाच्या पाट्या पण आहेत आणि आता एकदम छान दिसत आहे. चला तुम्हाला पलीकडे जाऊन दाखवतो. सुरुवातीला असं वाटत होतं की हे बीडपेक्षा मोठं प्लॅटफॉर्म आहे म्हणून, पण आता लक्षात येतं आहे बीडचंच मोठं आहे प्लॅटफॉर्म आणि स्टेशन. सुरुवातीला थोडं वाटलं होतं. चला आता आत जाऊ. इथं बघा असे बोर्ड वगैरे लावलेले आहेत, काही नोटीस आहेत. आणि हे आहे तिकीट घर. आणि बऱ्यापैकी आता काम पूर्ण झालेलं आहे. स्टाईलची फरशी बसवलेली आहे. त्यानंतर हा पूर्ण कोबा प्लॅटफॉर्मवर आणि इकडं असा केलेला आहे. सगळीकडं असा सिमेंटचा कोबा केलेला आहे. आणि इकडून पायऱ्या आहेत वर जायला इकडून. या स्टेशनच्या समोर जे डोंगर आहेत ते एकदम छान दिसत आहेत. बघा हिरवेगार झालेले आहेत पावसामुळं. हे लोकेशन एकदम बेस्ट आहे. डोंगर जवळ असल्यामुळं मस्त वाटतंय. इकडं या साईडला समोर ब्रिजचं काम सुरू आहे. पायऱ्या बनवत आहेत सिमेंटच्या. आणि या साईडला इथं खाली पायऱ्या बनवलेल्या आहेत. सिमेंट ओला आहे सध्या. आणि आपले डॉगी भाई बसले आहेत त्याला राखण. बघा कोणाला वर जाऊ देत नाही ते. सिमेंट ओला आहे. ओके. हे रेल्वेचे रूळ जे आहेत तर हे सगळे नव्या पटऱ्या दिसत आहेत टाकलेल्या. जुन्या काढून नव्या टाकलेल्या आहेत. म्हणजे मला वाटतं 2-3 महिन्यात तिकडं रेल्वे सुरू होईल आता. हे समोर बघा मित्रांनो इलेक्ट्रिसिटीचे पोल खंबे दिसत आहेत लावलेले. आणि इथं ही पाटी आहे. आणि त्यानंतर सध्या हे असं वडवणीचं रेल्वे स्टेशन दिसत आहे. आणि हा आहे 2 नंबरचा प्लॅटफॉर्म. इथं असं पाणी पिण्यासाठी हे बसवलेलं आहे. तिकडे एक आहे. आणि याला काही दिवसात आता हे खाली पूर्ण फरशी वगैरे टाकून घेतील. हे लोकेशन आहे मित्रांनो मोरवड. परळीच्या साईडला आहे. वडवणीपासून 6 किलोमीटर अंतरावर. आणि हा पुलाचं काम इथं चालू आहे. बराच मोठा पूल आहे हा. पाणी साचलेलं आहे खाली.
आणि इथं फक्त जुने पटरी आहे आणि नवीन पटरी अजून काही इकडं आलेली नाही. इकडं जुनी पटरी काढून टाकलेली दिसत आहे, बहुतेक ही नवीच पटरी असेल. ही इथं मोरवडच्या इथं लोकेशनला टाकलेली, तिकडं लक्षात नाही आलं, पण तिकडं पण पटऱ्या दिसत आहेत साईडला टाकलेल्या. तर बहुतेक नवीच पटरी आहे इथं टाकलेली. आणि या गावाचं नाव आहे मित्रांनो हिवरगावान. आणि इथं रेल्वेचा रोड दिसत आहे, हे बघा. आणि खालून रोड चाललेला आहे गावात. खाली टू व्हीलर एक चाललेली दिसत आहे. एकदम छोटासा रोड आहे आणि छोटा ब्रिज आहे इथं रेल्वेचा. हे समोर इथं ब्रिज आहे छोटा आणि इथं रेल्वेचा रोड इथं असा दिसत आहे. आणि समोर रोड बहुतेक नाही, पुढे जाऊन बघू आपण आता. चला, वडवणीपासून 7-8 किलोमीटरच्या अंतरावर आहे हे, परळीच्या साईडला. तर मित्रांनो, तिकडून लांबून या सगळ्या गवतामुळे ह्याच्यामुळं, ह्या झुडपामुळं ही पटरी इथं दिसत नव्हती, पण समोर पटरी आहे. हे बघा, समोर पण आहे पटरी. तर हे लोकेशन आहे मित्रांनो हिवरगावान, वडवणीपासून परळीच्या साईडला 7-8 किलोमीटरवर. तर इथं जुनी पटरी आहे, ही नवी पटरी नाही. हे तुकड्या तुकड्यातले हे पटरी आहे इथं सध्या. तर अशी ही सध्या कंडिशन आहे मित्रांनो. या व्हिडिओला आता इथंच स्टॉप करतो. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ह्याच्या पुढं आहे आता तेलगाव इथून 15-20 किलोमीटरच्या अंतरावर आहे. इथून यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण तेलगाव आणि शिरसाळा त्या साईडचं काम बघू. रोड पण बराच खराब आहे, त्यामुळं बराच वेळ लागला मला प्रवास करायला. तर हे सगळं असं आहे. तर व्हिडिओ आता इथं स्टॉप करतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटू येणाऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.